श्री स्वामी समर्थ. उद्या आहे होळी, तर होळीची शास्त्रोक्त पूजा कशी करावी पहा. होळी दहनाची संपूर्ण सामग्री, लिस्ट आणि पूजा पद्धत, उपाय कोणते करावे, तसेच कथा काय आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ देखील पाहायला मिळतील. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. होळीचा सण हा वाईटावर चांगलाच विजय म्हणून साजरा करण्यात येतो. देवी होलिकाची यावेळी विधिवत पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो. हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आयुष्यातील सर्व अडचणी, सकारात्मकता दूर करण्यासाठी होळीच्या रात्री देवीकडे प्रार्थना केली जाते. होळी पूजन कसे करावे व त्यासाठी कोणते साहित्य लागते हे आज आपण पाहूयात. यंदा होळीचा सण हा सर्वत्र 2 मार्च रोजी साजरा करण्यात येईल. होळीच्या दिवशी घराघरात आनंदी व उत्साही वातावरण पाहायला मिळते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण होळीच्या तयारीला दिवसभर लागतात. घरात पुरणपोळीचा घमघमाटात या दिवशी येतो, कारण होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. होळी पौर्णिमेचा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शास्त्र सांगते की या दिवशी होळी पेटून तिची विधिवत पूजा केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते, कुटुंबातील सदस्य सुखी राहतात. होलिका माता तुमच्या जीवनातील सर्व कष्टाचे निवारण याच दिवशी करते. त्यामुळे होळीच्या रात्री तिची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. चला तर मग पाहूयात होळीची पूजा कशी करावी व त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते. होळीची पूजा संपूर्ण साहित्य यादी: 1. शेणाच्या गोवऱ्या, 2. लाकडे, 3. धूप, दीप, अगरबत्ती, 4. हार फुले, 5. हळदी कुंकू, 6. तांब्याच्या लोटात पाणी, 7. गुलाल, 8. नारळ, 9. अक्षता, 10. औक्षणाचे ताट, 11. पुरणपोळीच्या नैवेद्याचे ताट, 12. कापूर, 13. सजावटीसाठी फुगे किंवा इतर साहित्य, 14. रांगोळी. होळीची पूजा कशी करावी. होलिका दहनाच्या दिवशी विशेष तयारी: स्नान व शुद्ध वस्त्र परिधान. सकाळी स्नान करून स्वच्छ व पारंपरिक कपडे घालावेत. पूजेचे साहित्य: कच्चे सूत, हळद, गुलाल, गव्हाच्या आणि चण्याच्या लोंब्या, बत्ताशे, पुरणपोळी, अख्खा मूग, फुलांचा हार, तुपाचा दिवा, तांदूळ, पाणी, गहू, जव इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्यात. गणपती, मारुती आणि शीतला मातेला वंदन. होलिका दहनाच्या आधी या देवतांची मनोभावे पूजा करावी. होलिका दहनाच्या वेळी पूजेसाठी तुपाचा दिवा लावावा आणि श्रद्धेने अर्पण करावं. पाणी शिंपडणे. दहनानंतर त्यावर थंड पाणी टाकावं. कथा आणि आरती पठण. घरी परतल्यावर होलिका दहनाची कथा वाचावी आणि आरती म्हणावी. सत्यनारायण पूजा. जर स्त्रीने पौर्णिमेचे व्रत घेतले असेल तर तिने सत्यनारायणाची पूजा व कथा करावी. सकारात्मक विचार. पूजेच्या वेळी मन शांत ठेवावे आणि कोणतेही वाईट विचार करू नयेत. होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील देवांची सर्वप्रथम पूजा करावी. त्यानंतर घरात पुरणपोळीचा नैवेद्य बनवावा. संध्याकाळी प्रदोष काळात घरातील अंगणात किंवा पटांगणात शेणाच्या गोवऱ्या व काही लाकडे मांडून होळी उभारावी. होळीच्या भोवती रांगोळी टाकावी. त्यानंतर काही जण फुले किंवा चित्र लावून होळी सजवतात. तसेच तुम्ही होळी सजू शकता. होळी दहनाच्या मुहूर्तावर होळी पेटवावी. होळीला हळदी कुंकू वाहावे. हार फुले अर्पण करावीत. नारळ होळीवरून ओवाळून फोडावा व तो होळीला अर्पण करावा. त्यानंतर पाण्याच्या लोट्याने होळीला प्रदक्षिणा घालत जल अर्पण करावे. शेवटी होलिका देवीची आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा व कुटुंबातील सर्व सदस्यांनी होळीला नमस्कार करावा. होळी शांत झाल्यानंतर तिची राख सर्वांनी आपल्या कपाळावर लावावी. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्यास आरोग्य वृद्धी होते. अशा प्रकारे तुम्ही आपल्या परंपरा व पद्धतीनुसार होळीची पूजा करू शकता. होलिका दहन पूजा करण्यासाठी विधी, पायऱ्या. चला तर मग पाहूया. अग्नीची तयारी. लाकूड, वाळलेली पाने आणि शेणाच्या गोळ्यांचा ढीग मोकळ्या जागेत ठेवला जातो, जो होलिकाचे प्रतीक आहे. पवित्र धागा बांधणे. अग्नी पेटवण्यापूर्वी भक्त 3 किंवा 7 वेळा लाकडाच्या ढिगाऱ्याला पांढऱ्या पवित्र धाग्याने गुंडाळतात, जे संरक्षण आणि पावित्र्य दर्शवते.
पूजा साहित्य अर्पण करणे, पवित्र पाणी म्हणजेच गंगाजल, कुंकू, फुले आणि हळदीने अग्नीची पूजा केली जाते, ज्यामुळे दैवी आशीर्वाद मिळतो. अग्नी प्रज्वलित करणे, वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारे पवित्र श्रोते आणि मंत्र जपताना अग्नी प्रज्वलित केला जातो. धान्य भाजणे, हिरवे धान्य, गव्हाचे बलियान, गव्हाचे कणसे आणि नारळ अग्नीत भाजले जातात, जे नंतर कुटुंब आणि मित्रांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जातात. परिक्रमा, प्रदक्षिणा, भाविक आनंद, समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणासाठी प्रार्थना करताना अग्निभोवती फिरतात. विधी करण्यासाठी खालील वस्तू आवश्यक आहेत: गंगाजल, पवित्र पाणी, गाईच्या शेणाची माळ, अक्षता, अखंड तांदूळ, फुले, रोली आणि मोळी, पवित्र धागा, गूळ, तसेच हळद, मूग डाळ, बत्ताशे, साखरेच्या डिस्क, गुलाल, रंगीत पावडर, नारळ, गव्हाचे बलियान, गव्हाचे कणसे. होलिका दहन विधीच्या वेळी काय करावे आणि काय करू नये? हा विधी योग्य आणि आदराने पार पडावा यासाठी काही पद्धती पाळल्या पाहिजेत, तर काही टाळल्या पाहिजेत. काय करावे? होलिका दहन मुहूर्ताच्या वेळी त्याचे आध्यात्मिक फायदे जास्तीत जास्त व्हावेत यासाठी विधी करा. खुल्या जागेत शेकोटी पेटवली जाईल आणि त्यामुळे धोका निर्माण होणार नाही याची खात्री करा. शुद्ध हेतूने प्रार्थना करा आणि समृद्धी, आनंद आणि संरक्षणासाठी आशीर्वाद मागा. कुटुंब आणि मित्रांसोबत सद्भावना आणि आशीर्वादाचे प्रतीक म्हणून भाजलेला प्रसाद वाटून घ्या. शेकोटीभोवती परिक्रमा करताना विष्णू मंत्र आणि प्रार्थना म्हणा. काय करू नये आता आपण पाहूया. अग्नीत प्लास्टिक किंवा हानिकारक पदार्थांचा वापर टाळा, कारण ते अनादरकारक आणि पर्यावरणाला धोकादायक आहे. विधी दरम्यान भांडण करू नका किंवा नकारात्मक वर्तन करू नका, कारण हा एकता आणि सकारात्मकतेचा काळ आहे. पूजेदरम्यान काळा किंवा अशुभ रंग घालणे टाळा. पवित्र भेटवस्तूचा अनादर करू नका आणि पूजा शुद्धता आणि भक्तीने केली जाईल याची खात्री करा. या होळीला चुकूनही करू नका या गोष्टी. आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता. जाणून घ्या काय करावं आणि काय करू नये. वर्षभरातील रंगाचा सण म्हणून होळी हा सण ओळखला जातो. हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. भारतामध्ये प्रत्येक सणाला काही पारंपरिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, त्यामुळे काही ना काही समजुती व प्रथा सणाशी निगडीत आहेत. प्रत्येक व्यक्ती ही स्थळ, काळ, विचार यानुसार सण साजरे करत असते. पण सण साजरे करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या सणाचे चांगले परिणामही पाहायला मिळतात. दरवर्षी होळी पेटून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येतो. यावर्षी होळी 2 मार्च 2026 रोजी साजरी करण्यात येणार आहे. पण होळी पेटवण्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी जाणून घेऊया होळीच्या दिवशी काय करू नये. होळी पेटवताना जरूर सहभाग घ्यावा. तसेच काही कारणामुळे तिथे हजर राहणं शक्य नाही तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीच्या भोवती 3 प्रदक्षिणा माराव्यात. जर तुम्हाला पैशाची गरज असेल किंवा कोणाकडून उधारीने पैसे घ्यावे लागले तर होळी पेटवण्याच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. असे केल्यास तुम्हाला आर्थिक समस्याचा सामना करावा लागू शकतो. होळी पेटवण्याच्या वेळी आगीमध्ये आपल्या घरातील कचरा टाकू नये. असे करणे शास्त्रामध्ये योग्य मानले जात नाही. जर तुम्ही होळी पेटवण्यासाठी जात असाल तर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. तुम्ही तांदूळ किंवा शेणी घेऊन जाऊ शकता आणि त्याची तुम्ही अग्नीमध्ये आहुती देऊ शकता. तुम्ही गहू किंवा हरभरा अग्नीमध्ये भाजून तो प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. तसेच होळी पेटवण्यासाठी जात असताना महिलांनी केस मोकळे सोडू नये. या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक प्रभावशाली असतात असे मानले जाते. आता पाहूया होलिका दहन कथा. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूच्या आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले.
हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा नारायणाचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जाळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात निवाळलेल्या कातक्याने मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जाळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे. होळीच्या दिवशी करा हे पाच सरळ उपाय. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळी दहन करतात त्या दिवशी अनेक प्रकारचे ज्योतिष उपाय केले जातात. तर चला जाणून घेऊया या 5 सरळ उपाय. 1. या दिवशी हनुमानजींची विधिवत पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी आणि संकट दूर होतात. 2. गौरीची माळ कंडे सर्व भावंडाच्या डोक्यावरून 7 वेळेस ओवाळून होळीच्या आगीमध्ये फेकली जाते. याचा असा अर्थ आहे की होळीसोबतच सर्वांना लागलेली वाईट नजर देखील जळून जाते. गाईच्या गौरीला भरभोलीये म्हणतात. एका माळेत 7 गौरी असतात. 3. होळीच्या दिवशी थोडीशी तुरटी घ्यावी. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून 1 वेळेस ओवाळून दक्षिण दिशेला फेकून द्यावी. 4. काही वेळेस तुम्हाला समजत नाही की तुम्ही सारखे आजारी का पडत आहात. तसेच यश मिळत नाही. सर्व गुण असतानाही विवाह जुळत नाही. धन आणि या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळ्या कपड्यात काळी हळद बांधून 7 वेळेस डोक्यावरून ओवाळून होळीमध्ये भस्म करावे. 5. जर तुमच्याजवळ धन येत असेल पण थांबत नसेल तर हा उपाय अवश्य करा. होळीच्या दिवशी चांदीच्या डबीत काळी हळद, नाग, केशर आणि सिंदूर सोबत सजलेल्या होळीच्या 7 प्रदक्षिणा कराव्या. मग स्पर्श करून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावे. होळीला पुरणपोळी का बनवतात? पुरणपोळी ही भारतीय उपखंडात विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या पश्चिमेकडील राज्यामध्ये लोकप्रिय असलेली गोड पोळी आहे. ही एक पारंपरिक डिश आहे जी सामान्यतः सण आणि विशेष प्रसंगी बनवली जाते. पुरणपोळीचा उगम प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो आणि त्याची उत्क्रांती भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. पुरणपोळीतील पुरण हा शब्द संस्कृत शब्द पुराण पासून आला आहे, ज्याचा अर्थ प्राचीन किंवा जुना असा होतो. वेद आणि महाभारतासह अनेक प्राचीन भारतीय ग्रंथ आणि धर्मग्रंथांमध्ये या पदार्थाचा उल्लेख आहे. खरं तर पुरणपोळी हे हिंदू धर्मातील प्रमुख देवता असलेल्या भगवान कृष्णाला आवडते असे मानले जाते. पुरणपोळी पिवळा हरभरा आणि उसाच्या साखर किंवा गुळाच्या मिश्रणाने भरलेली गोड सपाट भाकरी आहे. महाराष्ट्रात होळीच्या सणाच्या वेळी बनवण्याच्या प्रथेमागील कारण कदाचित कापणीचा सण म्हणून सणाच्या कृषी उत्पत्तीमध्ये आहे. होळी सामान्यतः भारतात गहू, हरभरा आणि ऊस कापणीच्या वेळी साजरी केली जाते, जे पुरण पोळी बनवण्यासाठी वापरले जाणारे प्राथमिक घटक आहेत. ताज्या कापणी केलेल्या पिकांचा हंगामात विधीपूर्वक देवाला आभार मानून अर्पण करणे आणि उत्सवाचे जेवण म्हणून याचा स्वाद घेणे हे तर्क असावे. पुरणपोळीची तयारी अगदी सोपी आहे. डिश मूलतः गूळ, वेलच्या आणि जायफळ मिसळून उकडलेले आणि मॅश केलेली चणा डाळ याचे भरणे तयार करून नंतर ते गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठाच्या पिठात भरून जाते आणि लाटून किंवा हातावर फिरून पोळीचा आकार दिला जातो. नंतर पोळी तव्यावर भाजून पोळी तूप किंवा दुधासह गरम सर्व्ह केली जाते.
पुरणपोळी भारतीय पाककृतीमध्ये एक स्वादिष्ट पदार्थ मानले जाते आणि त्याची लोकप्रियता त्याच्या समृद्ध चव आणि पोतमुले दिली जाऊ शकते. पदार्थ स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे कारण त्यात प्रथिने, फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. पुरणपोळीचा उगम सण आणि धार्मिक समारंभामध्ये देवतांना अन्न अर्पण करण्याच्या प्राचीन भारतीय परंपरेशी जवळून जोडलेला आहे. खरं तर पुरणपोळी हा भारतभर साजरा होणाऱ्या होळीच्या सणामध्ये गणपतीला दिल्या जाणाऱ्या प्रसादाचा एक भाग आहे. कालांतराने पुरणपोळी हा पदार्थ भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांच्या रुचीनुसार आणि आवडीनुसार विकसित झाली आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुरणपोळी सामान्यतः गूळ, हरभरा आणि नारळापासून बनवलेल्या गोड पदार्थाने बनवली जाते, तर गुजरातमध्ये मसूर आणि मसाल्यांनी बनवलेल्या चवदार भरण्यासह डिश तयार केली जाते. पुरणपोळी हा महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यातील होळी उत्सवाचा अविभाज्य भाग आहे आणि समृद्ध इतिहास असलेली ही साधी मिष्टान्न भारतीय इतिहासातील विविधता दर्शवते. होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात जाणून घ्या त्याचे महत्त्व. होळी हा हिंदूंसाठी सर्वात खास सण मानला जातो आणि मुख्यतः होळिका दहनाने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो. होळिकाच्या अग्नीत काही वस्तू जाळल्या जातात. त्याचे ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. अशाच गोष्टींपैकी एक म्हणजे शेणाच्या गोवऱ्या. होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि मान्यतेनुसार या दिवशी सर्व नकारात्मक शक्ती या अग्नीमध्ये नष्ट होतात. शेणाच्या गोवऱ्या शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि ते जाळल्याने आसपासच्या भागातील नकारात्मक शक्तीही दूर होतात. यज्ञ आणि हवनातही गायीच्या शेणाचा वापर केला जातो आणि त्याला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. परंतु जेव्हा आपण होळिका दहन सणांबद्दल बोलतो तेव्हा शेणाच्या गोवऱ्या जाळण्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. शेणाचे महत्त्व हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते आणि गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते. या कारणास्तव गायीची पूजा केल्याने विशेष ज्योतिषीय लाभ मिळतात. त्याचबरोबर गायीचे शेणही पवित्रेचे प्रतीक मानले जाते. या कारणास्तव आजही ग्रामीण भागातील घरांमध्ये याचा वापर केला जातो. शेणाच्या गोवऱ्याचा वापर केल्यास घरात समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की जेव्हा आपण कोणत्याही रूपात शेण जाळतो तेव्हा त्यातून निघणारा धूर सर्व नकारात्मक शक्ती दूर करण्यास मदत करतो. गायीचे शेण अतिशय पवित्र मानले जाते, म्हणूनच अनेक धार्मिक विधीमध्ये त्याचा वापर केला जातो. होलिका दहनात प्रामुख्याने शेणापासून गोवऱ्या बनवले जातात. यासाठी शेणाचे छोटे गोळे करून मधोमध एक छिद्र करून ते उन्हात वाळवले जातात आणि त्याची माळ होलिकेच्या आगीत जाळली जाते. असे मानले जाते की हे जाळल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात. या होळीला चुकूनही करू नका. या गोष्टी आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या काय करावं आणि काय करावं. वर्षभरातील रंगांचा सण म्हणून होळी हा सण ओळखला जातो. हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. भारतामध्ये प्रत्येक सणाला काही पारंपरिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. त्यामुळे काही ना काही समजुती व प्रथा सणाशी निगडीत आहेत. प्रत्येक व्यक्ती ही स्थळ, काळ, विचार यानुसार सण साजरे करत असते. पण सण साजरे करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या सणाचे चांगले परिणामही पाहायला मिळतात. दरवर्षी होळी पेटून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येतो. यावर्षी होळी 2 मार्च 2026 रोजी साजरी करण्यात येणार आहे. पण होळी पेटवण्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सर्वात आधी जाणून घेऊया होळीच्या दिवशी काय करू नये. होळी पेटवताना जरूर सहभाग घ्यावा. तसेच काही कारणास्तव जिथे हजर राहणं शक्य नाही तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीच्या भोवती 3 प्रदक्षिणा माराव्यात. जर तुम्हाला पैशाची गरज असेल किंवा कोणाकडून उधारीने पैसे घ्यावे लागले तर होळी पेटवण्याच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. असे केल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. होळी पेटवण्याच्या वेळी आगीमध्ये आपल्याला आपल्या घरातील कचरा टाकू नये. असे करणे शास्त्रामध्ये योग्य मानले जात नाही. जर तुम्ही होळी पेटवण्यासाठी जात असाल तर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. तुम्ही तांदूळ किंवा शेणी घेऊन जाऊ शकता आणि त्याची तुम्ही अग्नीमध्ये आहुती देऊ शकता. गहू किंवा हरभरा अग्नीमध्ये भाजून तो प्रसाद म्हणून देखील ग्रहण करू शकता. तसेच होळी पेटवण्यासाठी जात असताना महिलांनी केस देखील मोकळे सोडायचे नाही. या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक प्रभावशाली असते असे म्हटले जाते.
अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की होळीची शास्त्रोक्त पूजा कशी करावी, पद्धत काय, तसेच कथा कोणती, उपाय कोणते केले पाहिजे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी होली.